नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, परत एकदा कायदे पंडित लॉ अकॅडमीमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. तर आज आपण इन्व्हायरमेंटल लॉ या विषयातील क्वेश्चन कशा प्रकारे विचारले जाऊ शकतात ते आपण डिस्कस करणार आहोत. मॉडेल नंबर 1 वरती अशा प्रकारे क्वेश्चन येऊ शकतात. नंबर 1 क्वेश्चन आहे पहा, एक्सप्लेन इन डिटेल हिस्टॉरिकल ओरिजिन ऑफ इन्व्हायरमेंटल लॉ. की हा जो इन्व्हायरमेंटल लॉ आहे, हा इन्व्हायरमेंटल लॉ हिस्टॉरिकल ओरिजिन कसं डेव्हलप झालेलं आहे, हिस्टॉरिकल ओरिजिन काय आहे, कशा प्रकारे तो ग्रॅज्युअली डेव्हलप झालेला आहे, असा पहिला क्वेश्चन येऊ शकतो. त्यानंतर क्वेश्चन नंबर 2 आहे पहा, एक्सप्लेन इन डिटेल प्रोटेक्शन ऑफ इन्व्हायरमेंट इन ॲन्सेंट इंडिया. की प्राचीन भारतामध्ये इन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन कशा प्रकारे होतं हे डिटेलमध्ये सांगा, असा हा दुसरा क्वेश्चन येऊ शकतो. त्यानंतर आहे पहा नंबर 3 क्वेश्चन, व्हॉट इज इन्व्हायरमेंट. पर्यावरण म्हणजे काय. पर्यावरण म्हणजे काय. डिस्कस द नेचर अँड सोर्सेस अँड इफेक्ट ऑफ इन्व्हायरमेंट पोल्युशन. पर्यावरण म्हणजे काय. त्यानंतर डिस्कस नेचर अँड सोर्सेस ऑफ इफेक्ट ऑफ इन्व्हायरमेंट पोल्युशन. की हे जे काय इन्व्हायरमेंट पोल्युशन आहे, पर्यावरण हे जे काय प्रदूषण आहे, ह्या संदर्भात त्याचं स्वरूप काय आहे आणि ह्या पर्यावरण प्रदूषणाचे सोर्सेस काय आहेत आणि त्याचे परिणाम काय आहेत, अशा प्रकारे हा क्वेश्चन येऊ शकतो. त्यानंतर शॉर्ट नोटसाठी टॉपिक आहे पहा, राईट अ शॉर्ट नोट ऑन कॉमन लॉ आस्पेक्ट ऑफ इन्व्हायरमेंटल लॉ. आणि त्या संदर्भात न्यूसन्स हा ऑफेन्स पर्यावरण संदर्भात इन्व्हायरमेंट लॉ संदर्भात कसा येऊ शकतो. न्यूसन्स ट्रेसपास मिळून हा शॉर्ट नोटचा टॉपिक आहे. न्यूसन्स ट्रेसपास. त्यानंतर निग्लिजन्स, की कशा प्रकारे हा निग्लिजन्स ऑफेन्स ठरू शकतो, की पर्यावरणाचे जे काही हानी केलेली आहे आणि ते पर्यावरणाची काळजी घेत असताना कशा प्रकारे निग्लिजन्स होऊ शकतो आणि कशा प्रकारे तो एक ऑफेन्स आहे. त्या संदर्भात हा एक ऑफेन्स, डिस्टिंक्टिव्ह ऑफेन्स आहे, तो तुम्हाला तिथे विचारू जाऊ शकतो. आणि त्यानंतर आहे पहा, ॲब्सोल्यूट अँड स्ट्रिक्ट लायबिलिटी रिगार्डिंग द इंडियन पिनल कोड. की ॲब्सोल्यूट लायबिलिटी कशा प्रकारे इम्पोज केली जाते, स्ट्रिक्ट लायबिलिटी कशा प्रकारे इम्पोज केली जाते, आणि त्याचबरोबर भारतीय दंडसंहिता 1860 कशा प्रकारे इन्व्हायरमेंटल लॉ संदर्भात ऑफेन्सेस आहेत, इन्व्हायरमेंट प्रोटेक्शन संदर्भात कशा प्रकारे ऑफेन्सेस आहेत. की मग तिथे लँड पोल्युशन असेल, साऊंड पोल्युशन असेल, त्यानंतर एअर पोल्युशन असेल, अशा प्रकारे जितके प्रकार आहेत पोल्युशनचे, त्या संदर्भात इंडियन पिनल कोडमध्ये कुठले अशा सेक्शन्स आहेत की त्या सेक्शननुसार तो ऑफेन्स आहे आणि किती पनिशमेंट आहे, असा हा मॉडेल नंबर 1 आहे. त्यानंतर मॉडेल नंबर 2 असा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो पहा, डिस्कस व्हॉट आर कॉन्स्टिट्युशनल प्रोव्हिजन रिलेटिंग टू इन्व्हायरमेंट प्रोटेक्शन इन इंडिया. की कॉन्स्टिट्युशनल प्रोव्हिजन टू इन्व्हायरमेंट प्रोटेक्शन इन इंडिया. की भारतामध्ये पर्यावरण संरक्षण संदर्भात कुठल्या प्रोव्हिजन्स ह्या भारतीय राज्यघटनेमध्ये केलेल्या आहेत, ते राज्यघटनेमधल्या प्रोव्हिजन, ते आर्टिकल तुम्हाला इथे सांगायचे आहेत. मग ते फंडामेंटल राईटमध्ये असतील, डायरेक्ट प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसीमध्ये असतील, किंवा मेअर कॉन्स्टिट्युशनल राईट्स असतील, तर असे कुठे ह्या प्रोव्हिजन्स सांगितलेले आहेत, हे आर्टिकल सांगितलेले आहेत, त्या संदर्भातला हा क्वेश्चन आहे. डिस्कस व्हॉट आर कॉन्स्टिट्युशनल प्रोव्हिजन. मग तिथे तुम्हाला कॉन्स्टिट्युशनल आर्टिकल लिहिणे गरजेचं आहे, अपेक्षित आहे. असा हा मॉडेल नंबर 2 आहे. त्यानंतर आहे बा मॉडेल नंबर 3. मॉडेल नंबर 3 परत एकदा तुम्हाला ह्या इन्व्हायरमेंट प्रोटेक्शन संदर्भात काही कॉन्फरन्स झालेले आहेत, त्या कॉन्फरन्स संदर्भात हा मॉडेल नंबर 3 आहे. त्यापैकी एक महत्त्वाचं कॉन्फरन्स आहे पहा, स्टॉकहोम कन्व्हेन्शन 1972 स्टॉकहोम कन्व्हेन्शन झालेलं आहे 1972ला. आणि त्या संदर्भात तुम्हाला हा प्रिन्सिपल ऑफ 21 की प्रिन्सिपल 21 हे विचारले जाऊ शकतात, की जे बेस्ड आहे रोमन मॅगझिन. की हे जे काही प्रिन्सिपल आहे 21 नंबरचं स्टॉकहोम कन्व्हेन्शनमध्ये 1972च्या, तर ते ह्या रोमन मॅगझिनवरती डिपेंड आहे, अवलंबून आहे, बेस्ड आहे. आणि ते मॅगझिन आहे सोशिओ इलिनिटियम नॉन लीड्स हाऊ. की हे मॅगझिन तुम्हाला तिथे एक्सप्लेन करा. मग ते मॅगझिन स्वतंत्र विचारले जाऊ शकतील, किंवा प्रिन्सिपल 21 ऑफ स्टॉकहोम कन्व्हेन्शन असा एक सेपरेट प्रश्न विचारून तिथे तुम्हाला तिथे आन्सर लिहायचा आहे. त्यानंतर पुढे मॉडेल नंबर 4 आहे पहा. मॉडेल नंबर 4 संदर्भात असा क्वेश्चन येऊ शकेल पहा, डिस्कस
कॉन्स्टिट्यूशन ऑफ सेंट्रल बोर्ड अँड स्टेट बोर्ड. हां, की मॉडेल नंबर 4 आहे आणि त्या संदर्भात हा क्वेश्चन विचारला जाऊ शकेल. सेंट्रल बोर्ड अँड स्टेट बोर्ड कॉन्स्टिट्यूटेड अंडर दिस ॲक्ट फॉर प्रिव्हेन्शन ऑफ कंट्रोल ऑफ वॉटर पोल्युशन. की हा जो ॲक्ट आहे पहा, प्रिव्हेन्शन अँड कंट्रोल ऑफ वॉटर पोल्युशन, प्रिव्हेन्शन अँड कंट्रोल ऑफ वॉटर पोल्युशन हा एक ॲक्ट आहे आणि ह्या ॲक्टनुसार सेंट्रल बोर्डची स्थापना झालेली आहे, स्टेट बोर्डची स्थापना झालेली आहे आणि हे स्टेट बोर्ड आणि सेंट्रल बोर्ड कशा प्रकारे कॉन्स्टिट्यूट झालेले आहेत त्या संदर्भातला हा क्वेश्चन आहे. म्हणून इथे पहा, सेंट्रल बोर्ड विचारला जाऊ शकेल, स्टेट बोर्ड विचारला जाऊ शकेल किंवा दोन्ही एकत्र करून हा ब्रॉड क्वेश्चन विचारला जाऊ शकेल. असा हा क्वेश्चन आहे रिगार्डिंग द मॉडेल नंबर 4. त्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे पहा, व्हॉट आर ऑफेन्सेस अँड पेनल्टीज अंडर दिस ॲक्ट. म्हणजे हा जो ॲक्ट आहे पहा, की वॉटर प्रिव्हेन्शन अँड कंट्रोल ऑफ पोल्युशन, वॉटर प्रिव्हेन्शन अँड कंट्रोल ऑफ पोल्युशन ॲक्ट 1954 1954. 1954चा हा ॲक्ट आहे. ह्या ॲक्टनुसार कुठल्या ॲक्टिव्हिटी ह्या ऑफेन्सेस आहेत आणि त्या ऑफेन्सेसला कशा प्रकारे पेनल्टीज ग्रहण केलेल्या आहेत, दिलेल्या आहेत. तर असा हा ऑफेन्सेस अँड पेनल्टी संदर्भातला क्वेश्चन तुम्हाला विचारला जाऊ शकतो. त्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे पहा, डिफाईन पोल्युशन. पोल्युशन म्हणजे काय, प्रदूषण म्हणजे काय, अँड डिस्कस द प्रोव्हिजन रिलेटिंग टू प्रिव्हेन्शन अँड कंट्रोल ऑफ वॉटर पोल्युशन अँड अंडर वॉटर प्रिव्हेन्शन अँड कंट्रोल ऑफ पोल्युशन ॲक्ट 1974. की आता परत 1974ला हा ॲक्ट आलेला आहे आणि त्या ॲक्टचं नाव आहे पहा, वॉटर प्रिव्हेन्शन अँड कंट्रोल ऑफ पोल्युशन ॲक्ट 1974. आणि ह्या ॲक्टनुसार पोल्युशन म्हणजे काय आणि पोल्युशन कंट्रोल करण्यासंदर्भात प्रिव्हेन्शन अँड कंट्रोल ऑफ वॉटर पोल्युशन, की वॉटर पोल्युशन कशा प्रकारे कंट्रोल करण्यात येईल ह्या सांगणाऱ्या प्रोव्हिजन इथे विचारलेल्या आहेत. आणि त्याचबरोबर तुम्हाला पोल्युशन म्हणजे काय, प्रदूषण म्हणजे काय हे पण ह्या ॲक्टने सांगितलेलं आहे, ते तुम्हाला इथे एक्सप्लेन करायचं आहे. म्हणून असा क्वेश्चन आहे पहा, डिफाईन पोल्युशन. पोल्युशन म्हणजे काय, डिस्कस प्रोव्हिजन रिलेटिंग टू प्रिव्हेन्शन अँड कंट्रोल ऑफ वॉटर पोल्युशन अंडर द वॉटर प्रिव्हेन्शन अँड कंट्रोल ऑफ पोल्युशन ॲक्ट 1974. त्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे पहा, एक्सप्लेन द पॉवर अँड फंक्शन ऑफ सेंट्रल बोर्ड अँड स्टेट बोर्ड, स्टेट कंट्रोल बोर्ड अंडर वॉटर प्रिव्हेन्शन अँड कंट्रोल ऑफ पोल्युशन ॲक्ट 1974. हां, की ह्या 74च्या ॲक्टप्रमाणे हा जो काही ॲक्ट आहे, वॉटर प्रिव्हेन्शन अँड कंट्रोल पोल्युशन ॲक्ट 1974चा जो ॲक्ट आहे, त्या ॲक्टनुसार पॉवर अँड फंक्शन ऑफ सेंट्रल बोर्ड अँड स्टेट पोल्युशन कंट्रोल बोर्ड, की असे 2 बोर्ड इस्टॅब्लिश केलेले आहेत आणि त्या बोर्डाच्या, मग तो सेंट्रल बोर्ड असेल तो स्टेट बोर्ड असेल, त्या बोर्डाच्या पॉवर विचारलेले आहेत आणि त्याचबरोबर त्याचे फंक्शन्स विचारलेले आहेत, त्याचबरोबर त्याचे फंक्शन विचारलेले आहेत. असा हा क्वेश्चन आहे. त्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे पहा, डिस्कस द कॉन्स्टिट्यूशन ऑफ सेंट्रल बोर्ड अँड स्टेट बोर्ड अंडर दिस ॲक्ट प्रिव्हेन्शन अँड कंट्रोल ऑफ एअर पोल्युशन. की आता एअर पोल्युशन संदर्भात सेंट्रल बोर्ड कशा प्रकारे कॉन्स्टिट्यूट केलेला आहे, त्याचबरोबर एअर पोल्युशन कंट्रोल ऑफ एअर पोल्युशन संदर्भात स्टेट बोर्ड कशा प्रकारे कॉन्स्टिट्यूट केलेला आहे, असा हा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. परंतु इथं फक्त लक्षात घ्या की इथे फक्त हा एअर पोल्युशन संदर्भातला हा स्टेट बोर्ड आहे किंवा सेंट्रल बोर्ड आहे. त्यानंतर पुढे आहे पहा, व्हॉट आर ऑफेन्सेस अँड पेनल्टीज अंडर एअर प्रिव्हेन्शन अँड कंट्रोल ऑफ पोल्युशन ॲक्ट 1981. तर हा एक ॲक्ट आलेला आहे पहा, एअर प्रिव्हेन्शन अँड कंट्रोल ऑफ पोल्युशन ॲक्ट 1981. आणि ह्या ॲक्टनुसार ऑफेन्सेस म्हणजे काय आणि पेनल्टीज कशा प्रकारे दिल्या जातात, ऑफेन्सेस कशा प्रकारे आहेत आणि पेनल्टीज कशा प्रकारे आहे, ह्या संदर्भात हा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. त्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे पहा, डिफाईन टर्म पोल्युशन. पोल्युशन ही टर्म डिफाईन करा अँड डिस्कस द प्रोव्हिजन्स. हां, डिस्कस द प्रोव्हिजन रिलेटिंग टू प्रिव्हेन्शन अँड कंट्रोल ऑफ एअर पोल्युशन, की एअर पोल्युशन कशा प्रकारे प्रिव्हेन्शन केलं जातं आणि कंट्रोल केलं जातं हे विचारलेलं आहे. आणि त्या संदर्भात हा ॲक्ट आहे पहा, एअर प्रिव्हेन्शन अँड कंट्रोल ऑफ पोल्युशन ॲक्ट 1981. तर हा जो ॲक्ट आहे, एअर प्रिव्हेन्शन अँड कंट्रोल ऑफ पोल्युशन ॲक्ट 1981, ह्या ॲक्टनुसार कशा प्रकारे प्रिव्हेन्शन अँड कंट्रोल ऑफ एअर पोल्युशन,
एअर पोल्युशन, वायू प्रदूषण हे कशा प्रकारे कंट्रोल केलेलं आहे, हा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. त्यानंतर पहा पुढचा क्वेश्चन आहे, पहा डिस्कस व्हॉट आर जनरल प्रोव्हिजन ऑफ सेंट्रल गव्हर्नमेंट, जनरल पॉवर्स, व्हॉट आर जनरल पॉवर्स ऑफ सेंट्रल गव्हर्नमेंट अंडर इन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ॲक्ट 1981. परत हा 1981ला एक ॲक्ट आलेला पहा, इपा, इन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ॲक्ट, आणि ह्या ॲक्टनुसार सेंट्रल गव्हर्नमेंटला जनरल पॉवर दिलेल्या आहेत आणि त्या पॉवर डिस्कस करण्याकरता सांगितलेल्या आहेत, त्या पॉवर डिस्कस करण्याकरता सांगितलेल्या आहेत. हां, त्यानंतर पुढे आहे पहा, नेक्स्ट क्वेश्चन आहे, डिफाईन टर्म पोल्युशन. पोल्युशन ही टर्म डिफाईन करा. डिस्कस प्रोव्हिजन रिलेटिंग टू इन्व्हायरमेंट, आणि पर्यावरण संदर्भात जितक्या प्रोव्हिजन आहेत त्या प्रोव्हिजन डिस्कस करा. 1986चा ॲक्ट आहे पहा, इन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ॲक्ट. इपा ॲक्ट प्रमाणे, इपा ॲक्ट 1986 प्रमाणे पोल्युशन म्हणजे काय आणि इन्व्हायरमेंट प्रोटेक्शन संदर्भात प्रोव्हिजन डिस्कस करा, असा हा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. त्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे पहा, व्हॉट आर ऑफेन्सेस अँड पेनल्टीज अंडर इन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ॲक्ट. की हा जो इन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ॲक्ट आहे 1986चा, 1986चा, तर त्या ॲक्टनुसार ऑफेन्सेस म्हणजे काय आणि पेनल्टीज म्हणजे काय, असा पण क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. असा क्वेश्चन विचारलेला आहे. व्हॉट आर द ऑफेन्सेस अँड पेनल्टीज अंडर इन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ॲक्ट. त्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे पहा, डिस्कस ऑब्जेक्टिव्ह ऑफ इन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ॲक्ट 1986. की हा जो ॲक्ट आलेला आहे पहा 1986चा, त्याचं ऑब्जेक्ट विचारलेला आहे. हाऊ आर ऑब्जेक्टिव्ह आर अचिव्ड. की आणि हा जो 1986चा ॲक्ट लेजिस्लेट केलेला आहे आणि तो जो ॲक्ट लेजिस्लेट केलेला आहे तो त्याचं जे पर्पज आहे ते पर्पज अचीव झालेलं आहे का, असं विचारलेलं आहे. की खरोखरच ते जे काही लेजिस्लेचर आहे त्या लेजिस्लेचरचं जे काही इंटेन्शन आहे ते लेजिस्लेशन करण्यापाठीमागे ते पूर्ण झालेलं आहे का, ते पूर्ण झालेलं आहे का, असा हा क्वेश्चन आहे पहा. हां, त्यानंतर पहा पुढे नेक्स्ट आहे, शेड्यूल ट्राईब अँड अदर ट्रॅडिशनल फॉरेस्ट ड्वेलर. शेड्यूल ट्राईब अँड अदर ट्रॅडिशनल फॉरेस्ट ड्वेलर रिकग्निशन ऑफ फॉरेस्ट राईट ॲक्ट 2006 या संदर्भात राईट्स विचारलेले आहेत. तर हे राईट्स आणि हा जो ॲक्ट आहे त्या ॲक्टचं नाव परत एकदा ऐका, शेड्यूल ट्राईब्स अँड अदर ट्रॅडिशनल फॉरेस्ट ड्वेलर रिकग्निशन ऑफ फॉरेस्ट राईट्स ॲक्ट 2006, असा हा क्वेश्चन आहे. त्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे पहा, डिस्कस द कॉन्स्टिट्यूशन अँड अथॉरिटीज अंडर द पॉवर, अथॉरिटीज देअर पॉवर अँड ड्युटीज अपॉइंट अंडर द वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्ट 1972. हां, परत एकदा हा वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्ट, वन्यजीव संरक्षण कायदा 1972 आलेला आहे आणि त्या वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्टनुसार कशा प्रकारे तिथे अथॉरिटीज इस्टॅब्लिश झालेल्या आहेत, कॉन्स्टिट्यूट झालेल्या आहेत आणि त्या अथॉरिटीचे पॉवर कशा प्रकारे आहेत आणि त्यांच्या ड्युटीज आहेत. पॉवर आणि ड्युटी आणि कॉन्स्टिट्यूट अथॉरिटी कशा झालेल्या आहेत, वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्ट अशा संदर्भातला हा क्वेश्चन आहे. त्यानंतर आहे पहा पुढचा क्वेश्चन, डिस्कस कॉन्स्टिट्यूशन ऑफ अथॉरिटीज. डिस्कस कॉन्स्टिट्यूशन ऑफ अथॉरिटीज अंडर द पॉवर्स अँड ड्युटी अपॉइंट अंडर वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्ट. तोच परत क्वेश्चन विचारला जाऊ शकतो की इथे फक्त स्पष्ट विचारलेलं आहे की अथॉरिटीज विचारलेल्या आहेत, अथॉरिटीज रिगार्डिंग द वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्ट आणि त्या अथॉरिटीजच्या पॉवर्स, त्या अथॉरिटीजच्या ड्युटीज. त्यानंतर पहा, वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्ट 1972 प्रोव्हाइड स्टॅट्युटरी फ्रेमवर्क फॉर प्रोटेक्शन ऑफ वाईल्ड ॲनिमल, प्लांट अँड देअर हॅबिटेट, इल्युसिडेट. की आता हा जो वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्ट आहे 1972चा, त्या संदर्भात स्टॅट्युटरी फ्रेमवर्क, स्टॅट्युटरी प्रोव्हिजन विचारले आहेत की कशा प्रकारे ह्या स्टॅट्यूटमधल्या प्रोव्हिजन प्रोटेक्ट करतात कोणाकोणाला. पहा, वाईल्ड लाईफला, वाईल्डला, वन्यजीव, त्यानंतर ॲनिमल, प्राण्यांना आणि प्लांट आणि जे जे काही वनस्पती आहेत त्यांना, अँड देअर हॅबिटेट आणि त्यांचं जे काही हॅबिटेट आहे त्या हॅबिटेटला कशा प्रकारे प्रोटेक्ट करणाऱ्या प्रोव्हिजन्स इथे विचारलेले आहेत, प्रोटेक्ट करणाऱ्या प्रोव्हिजन्स इथे विचारलेले आहेत. ओके.
त्यानंतर पुढे पहा, मॉडेल नंबर 5 त्यामध्ये असा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो पहा, डिस्कस द बायोलॉजिकल डायव्हर्सिटी ॲक्ट 2002. हा जो काही बायोलॉजिकल डायव्हर्सिटी ॲक्ट आहे 2002चा तो विचारला जाऊ शकतो. त्यानंतर पुढे आहे पहा, पब्लिक लायबिलिटी इन्शुरन्स ॲक्ट 1991. हा ॲक्ट विचारला जाऊ शकतो मॉडेल नंबर 5 मध्ये. त्यानंतर आहे पहा, द नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल ॲक्ट 2010. द नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल ॲक्ट 2010 इस्टॅब्लिशमेंट अँड ज्युरिडिक्शन. तर त्याचं इस्टॅब्लिशमेंट विचारतील आणि त्याचबरोबर त्या नॅशनल ग्रीन ट्रिब्युनलचं ज्युरिडिक्शन विचारतील. त्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे पहा, एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन रूल 2000, की हे जे काय पर्यावरण प्रोटेक्शन आहे, संरक्षण आहे, त्या संदर्भात रूल केलेले आहेत 2000 साली. तर ते रूल विचारले जाऊ शकतात. त्यानंतर गाईडलाईन्स फॉर इको सेन्सिटिव्ह झोन अराउंड प्रोटेक्टेड एरिया. असे काही इको सेन्सिटिव्ह झोन आहेत की ते झोन इस्टॅब्लिश केलेले आहेत आणि ते झोन विचारले जाऊ शकतात. म्हणून हा क्वेश्चन येईल पहा, गाईडलाईन्स फॉर इको सेन्सिटिव्ह झोन्स अराउंड प्रोटेक्टेड एरिया. असं हे मॉडेल नंबर 5 आहे. पुढे आहे पहा, लास्ट मॉडेल आहे मॉडेल नंबर 6. डिस्कस एन्व्हायरमेंट इश्यूज इन डेव्हलपमेंट प्रोटेक्शन लाईक प्रोजेक्ट्स लाईक सॅलिएंट व्हॅली प्रोजेक्ट, नर्मदा व्हॅली प्रोजेक्ट अँड कोनुकुलम न्यूक्लिअर पॉवर प्लांट या संदर्भात हे क्वेश्चन विचारले जाऊ शकतात पहा. डिस्कस एन्व्हायरमेंट इश्यू. तर हे पर्यावरणासंदर्भातले इश्यूज आहेत आणि ह्या इश्यू संदर्भात मोठ्या प्रमाणात तिथे काय झालेले आहेत, लिगल ॲक्शन्स घेण्यात आलेले आहेत. मग ते लिगल ॲक्शन ह्या मॉडेल नंबर 6 मध्ये तुम्हाला विचारले जाऊ शकतात की असे कुठले इन्व्हायरमेंटल प्रोजेक्ट आहेत की त्या इन्व्हायरमेंट प्रोजेक्ट संदर्भात इश्यूज अराईज झालेले आहेत आणि ते इश्यू कशा प्रकारे आहेत. तसं की आता नर्मदा व्हॅली प्रोजेक्ट आहे, कोनुकुलम न्यूक्लिअर पॉवर प्लांट आहे, त्यानंतर आणखीन सरदार सरोवर प्रोजेक्ट आहे. असे हे प्रोजेक्ट आहेत आणि ह्या प्रोजेक्ट संदर्भात इश्यूज आहेत. तर त्या संदर्भात तुम्हाला तो क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. आणि लास्ट आहे पहा, इन्व्हायरमेंट इम्पॅक्ट असेसमेंट की हा इम्पॅक्ट इन्व्हायरमेंटवरती कशा प्रकारे परिणाम पडतो ह्या पोल्युशनचा, तर तिथे ते असेसमेंट केलं जातं. म्हणून इथं पहा, इन्व्हायरमेंट इम्पॅक्ट असेसमेंट हा क्वेश्चन इथे विचारला जाऊ शकतो.